नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या लेक्चरमध्ये सक्सेस अकॅडमीतर्फे सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये ड्युॲलिटी ऑफ द स्टेटमेंट, त्याचबरोबर ट्रुथ टेबल्स ऑफ द गिवन ऑपरेटर्स. गिवन ऑपरेटर्स कुठे होते पहा, सांगा पाहू जरा. गिवन ऑपरेटर्स कुठे होते तर निगेशन, त्याचबरोबर कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन अँड काय असते डबल इम्प्लिकेशन. कळलं का पहा. ओके, हे जे काय आपण 5 टाईपचे लॉजिकल ऑपरेटर्स स्टडी केलेले आहेत. ओके, निगेशन नॉट म्हणून रेफर करणार आहात. ओके, कंजंक्शन अँडसाठी यूज करतो आपण. 2 कंपाऊंड स्टेटमेंट जर जोडायचे असतील तर आपण अँडचा वापर करणार आहे. ओके, त्याचबरोबर कंजंक्शन आपण अँडसाठी यूज करतो आपण. डिसजंक्शन काय असणार इथं ऑर किंवा बट वर्डिंगचा वापर करून आपण वर्बल फॉर्ममध्ये काय करू शकतो, इथं 2 स्टेटमेंट्स आपण जोडू शकतो पहा. ओके, तसंच इम्प्लिकेशन जर तर, इफ देन ऑपरेटर. ओके, आणि त्याचबरोबर डबल इम्प्लिकेशन इफ अँड ओनली इफ ह्या ऑपरेटरचा वापर करून आपण काय केलेलं, आपण 2 वाक्य 2 कंपाऊंड स्टेटमेंट मी काय करू शकतो, जॉईन करू शकतो किंवा जोडू शकतो पहा. ओके, त्याच्यानंतर आपण यूज केलेलं होतं टॅटॉलॉजी. ओके, ऑल द ट्रुथ व्हॅल्यूज ऑफ द लास्ट कॉलम ऑफ द ट्रुथ टेबल. ऑल द व्हॅल्यूज ऑफ द लास्ट कॉलम ऑफ द ट्रुथ टेबल इज काय असणार इथं, टी असतील किंवा टीज असतील तर त्याला काय म्हणतो आपण, टॅटॉलॉजी. कळलं का पहा. ओके, इट इज टोटली डिपेंड्स अपॉन ट्रुथ टेबल. हे सगळं कशावर आधारित असणार इथं, ट्रुथ टेबलवर आधारित आहे. ओके, जर दिलेल्या टेबलमध्ये किंवा दिलेल्या लॉजिकल टेबलमध्ये सगळ्या व्हॅल्यूज लास्ट कॉलममधील सगळ्या व्हॅल्यूज जर टी असतील तर त्याला काय म्हणतो आपण, टॅटॉलॉजी. ओके, सिमिलरली द लास्ट कॉलम ऑफ द ट्रुथ टेबल ऑल द व्हॅल्यूज आर एफ जर असतील, ओके, त्याला काय म्हणतो आपण, कॉन्ट्राडिक्शन. ओके, आणि जर दोघांचं कॉम्बिनेशन जर लास्ट कॉलममध्ये असेल, म्हणजे कोणाचं टी आणि एफचं कॉम्बिनेशन जर लास्ट कॉलममध्ये असेल त्याला कन्सिस्टन्सी म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो आपण, कन्सिस्टन्सी. समजलं का पहा. ओके, त्याच्यानंतर आपण पार्ट स्टडी केलेला होता कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. बरोबर आहे का पहा. ओके, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ओके, इट इज टोटली डिपेंड्स अपॉन, हे कशावर आधारित असणार इथं, इम्प्लिकेशन ऑपरेटर यूज करून जे स्टेटमेंट तयार केलं जाईल, त्याला काय म्हणतो आपण, त्याच्यावर आधारित कोण असणार इथं, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कळलं का पहा. ओके, एक्झाम्पलच्या वेळेस हा सगळा पार्ट तुम्हाला अप्लाय केला जाईल. ओके, गिवन स्टेटमेंट जर पी इम्प्लिकेशन क्यू असेल, जर असेल तर कॉन्व्हर्स काय असणार आहे, क्यू इम्प्लिकेशन पीमध्ये आपल्याला पहा उलटं करणार आहे मी इथं, क्यू इम्प्लिकेशन पीमध्ये रेफर होईल पहा. ओके, त्यानंतर इन्व्हर्स मी रेफर करणार आहे गिवन स्टेटमेंटचं मी निगेशन अप्लाय करणार आहे पहा. ओके, इन्व्हर्सला काय केलं जाईल इथं, निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यूमध्ये अप्लाय होईल. ह्याचा अर्थ इन्व्हर्स इज टोटली डिपेंड्स अपॉन गिवन स्टेटमेंट अप्लाय होईल पहा. ओके, अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह जो शेवटचा टाईप किंवा शेवटचा फॉर्मॅट जो अप्लाय होईल, इट इज टोटली डिपेंड्स अपॉन कॉन्व्हर्सवर आधारित असणार आहे. ओके, कॉन्व्हर्स काय घेतलेला आपण, क्यू इम्प्लिकेशन पीमध्ये घेतलेलं आहे पहा. ओके, तर त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असणार आहे, त्याचं फक्त मी निगेशन अप्लाय करणार आहे. निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन निगेशन ऑफ व्हॅल्यू पीमध्ये रेफर होईल पहा. ह्याला काय म्हणतो आपण, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आणि शेवटचा जो पॉईंट मी कव्हर केलेला होता, ड्युॲलिटी स्टेटमेंट. कुठला पार्ट स्टडी केलेला आपण, ड्युॲलिटी स्टेटमेंट. आठवतं का पहा, कशा म्हणतो ड्युॲलिटी स्टेटमेंट किंवा ड्युअल स्टेटमेंट कशाला म्हणतो आपण, बाय इंटरचेंजिंग कशाचं मध्ये काय रूपांतर करणार इथं, कंजंक्शन कन्वर्ट टू काय आपल्याला इथं, डिसजंक्शन. बाय इंटरचेंजिंग कंजंक्शन कन्वर्ट टू काय असेल इथं, डिसजंक्शन. जे प्रोसेस किंवा जी मेथड अप्लाय होईल त्याला काय म्हणतो आपण, ड्युअल स्टेटमेंट. कंजंक्शन कन्वर्ट टू डिसजंक्शन अँड डिसजंक्शन कन्वर्ट टू काय आपल्याला इथं, कंजंक्शन. त्यालाच काय म्हणतो आपण, बाय इंटरचेंजिंग कंजंक्शन कन्वर्ट टू काय आपल्याला इथं, डिसजंक्शन. कळलं का पहा, एकमेकावर आधारित असणार आहे. म्हणजे कंजंक्शन जिथं दिसेल स्टेटमेंटमध्ये, जिथं कंजंक्शन आलेलं असेल ते रिप्लेस कशामध्ये करणार इथं मी, डिसजंक्शनमध्ये. आणि स्टेटमेंटमध्ये जिथं डिसजंक्शन आलेलं असेल ते मी कन्वर्ट कशामध्ये करणार इथं, कंजंक्शनमध्ये. ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, ड्युअल स्टेटमेंट किंवा ड्युॲलिटी ऑफ द गिवन स्टेटमेंट. समजलं का पहा. ओके, आता ह्या सगळ्यावर आधारित आता जी बऱ्यापैकी आपण काय केलेली इथं थेरी कव्हर केलेली आहे पहा.
बऱ्यापैकी थेरी काय केलेली आहे आपण इथं कव्हर केलेली आहे. रिगार्डिंग धिस थेरी, ह्या थेरीच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे इथं बेसिक एक्झाम्पल्स ऑफ द मॅथमॅटिकल लॉजिक मी स्टडी करणार आहे. जो पहिला टाईप असेल किंवा जो पहिला फॉर्मॅट मी अप्लाय करणार आहे, पहा वर्बल फॉर्म दिला असेल त्याचं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये मला रूपांतर करायचं आहे. वर्बल फॉर्मचं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये करायचं आहे. पहा ओके, एक्झाम्पल्स ऑफ दी स्टेटमेंट काय असणार आहे पहा इथं examples of a similar examples for काय असणार इथं मॅथमॅटिकल लॉजिक दिसतं का सगळ्यांना? ओके, पहिला टाईप मी रेफर करतो आता इथं एक्झाम्पल सो फॉर सिमिलर ऑन काय असणार इथं वर्बल फॉर्म टू कन्वर्टिंग काय असतं सिम्बॉलिक फॉर्म म्हणजे काय दिलं असणार तुम्हाला आता इथं एक्झाम्पलमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं काय जाईल विद्यार्थी मित्रांनो, इथं वर्बल फॉर्म प्रोव्हाइड केलं जाईल आणि त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला वर्बल फॉर्म प्रोव्हाइड केलं जाईल आणि त्याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे, त्याचं रूपांतर आपल्याला रेफर करायचं आहे किंवा त्याचं रूपांतर आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये मेन्शन करायचं आहे. पहा ओके, फर्स्ट एक्झाम्पल मी तर रेफर करतो. पहा फर्स्ट एक्झाम्पल आता आपल्याला दिलेलं पहा. ओके, मँगो इज ए फ्रूट काय काय दिलेलं पहा आपल्याला मँगो इज ए फ्रूट बट पोटॅटो इज ए व्हेजिटेबल. ओके, मँगो काय दिलेलं आपल्याला मँगो इज ए फ्रूट दिलेलं आहे. पहा FRUIT फ्रूट बट पोटॅटो इज ए व्हेजिटेबल. व्हेजिटेबल दिलेलं पहा मँगो इज ए फ्रूट बट पोटॅटो इज ए व्हेजिटेबल दिलेलं आहे. पहा ओके, किती स्टेटमेंट दिलेले आहेत इथे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. पहा किती स्टेटमेंट दिलेले आहेत 2 स्टेटमेंट. कुठलं दिलेलं आहे मँगो इज ए फ्रूट हे पहिलं स्टेटमेंट अप्लाय होईल. ओके, बट पोटॅटो इज ए व्हेजिटेबल. ओके, म्हणजे आता सोल्युशन काय येणार आहे पहा 2 मार्काला किंवा 1 मार्काला सोल्युशन इक्वेशन पडू शकतं पहा किंवा एक्झाम्पल पडू शकतं. सोल्युशन काय नाही तर लेट. ओके, मी आता कधी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, वर्बल फॉर्म हे तुम्हाला वर्डिंगमध्ये असणार आहे, सिम्बॉलिक फॉर्म हे काय असणार आहे तुम्हाला इथं पॉईंट्समध्ये किंवा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये मला मेन्शन करायचं आहे. पहा ओके, आता इथं 2 स्टेटमेंट जे काही दिलेले असतील ते मी रेफर काय करणार इथं P ॲज वेल ॲज Q स्मॉल लेटर्स मी यूज करणार आहे. पहा लेट P इज इक्वल टू स्टेटमेंट दिलेलं आहे मँगो इज ए फ्रूट. ओके, अँड Q स्टेटमेंट दिलं आहे तुम्हाला इथं पोटॅटो इज ए व्हेजिटेबल दिलं आहे. मँगो इज ए फ्रूट अँड मँगो इज ए फ्रूट अँड काय दिलेलं आहे आपलं पोटॅटो इज ए व्हेजिटेबल दिलेलं आहे. पहा समजलं व्यवस्थित? ओके, आता व्हर्बल फॉर्म काय दिलेलं आहे VF मीन्स काय होतो इथं मी व्हर्बल फॉर्म दिलेलं पहा VF म्हणजे काय व्हर्बल फॉर्म काय दिलेलं आपल्याला मँगो इज ए फ्रूट ओके, बट पोटॅटो इज ए व्हेजिटेबल. दिलेलं आहे. पहा समजलं व्यवस्थित? मँगो इज ए फ्रूट बट पोटॅटो इज ए व्हेजिटेबल. ओके, SF मीन्स काय अप्लाय फील सिम्बॉलिक फॉर्म. ओके, मँगो इज ए फ्रूट म्हणजे काय दिलेलं आहे P स्टेटमेंट दिलेलं आहे. पहा ओके, आणि एक्झाम्पलमध्ये बट किंवा अँड जर आलेला असेल तर मी रेफर काय करणार इथं कंजंक्शन यूज करायचं आहे. पहा काय यूज करायचं आपल्याला कंजंक्शन यूज करायचं आहे. ओके, जर एक्झाम्पलमध्ये बट किंवा अँड जर रेफर येत असेल तर मी काय करतो इथं त्याचं रूपांतर कशामध्ये करणार मी कंजंक्शनमध्ये ऑपरेटर यूज करणार आहात. म्हणजे काय झालं पाहता इथं सांगा प्रयत्न करा सांगायचं. इथं वर्बल फॉर्म सिम्बॉलिक फॉर्म काय नंतर P मँगो इज अ फ्रूट काय रेफर केलं P स्टेटमेंट दिलेलं आहे. ओके, बट इज रिप्लेस बाय अँड किंवा बट हे एकसारखे स्टेटमेंट आहेत. ओके, कंजंक्शन ऑफ व्हॅल्यू काय आपल्याला इथं Q P कंजंक्शन ऑफ Q मध्ये रेफर होईल. पहा
पी कंजंक्शन ऑफ क्यूमध्ये आपल्याला पहा. ओके, एक मार्काला एक क्वेश्चन पडू शकतो पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, सेकंड क्वेश्चन तुम्हाला रेफर दिलेला आहे पहा. सेकंड क्वेश्चन मी घेतोय पहा इथं, कळालं का? पी कंजंक्शन ऑफ क्यू. ओके, बट असू दे किंवा अँड असू दे इज रेफर्ड ॲक्सेस काय असते तर कंजंक्शन. ओके, कंजंक्शन सिम्बॉल काय असणार इथं? पी उलटा व्ही आपल्याला पी इम्प्लिकेशन पी कंजंक्शन ऑफ क्यूमध्ये रेफर होईल पहा. समजलं व्यवस्थित? कळालं का पहा? ओके, आता इथं मी सेकंड स्टेटमेंट इथं फॉलो करतोय पहा. सेकंड स्टेटमेंट इथं फॉलो करणार आहे इथं मी, लक्ष द्या व्यवस्थित. ओके, सेकंड स्टेटमेंट मी दिलेलं आहे तुम्हाला. मिल्क इज व्हाईट. मिल्क इज व्हाईट. मिल्क इज व्हाईट. ओके, मिल्क इज व्हाईट आणि स्टेटमेंट दिलेलं आहे ऑर ग्रास. ऑर काय दिलेलं आपल्याला इथं? ऑर ग्रास GRAS ग्रास इज ए काय असणार इथं? ग्रीन. ग्रास इज ए ग्रीन दिलेलं आहे पहा. ओके, आता काय दिलेलं आहे पहा. आता बरं कुठे दोन स्टेटमेंट्स आहेत. पहिलं स्टेटमेंट काय सर इथं? मिल्क इज व्हाईट. दुसरं स्टेटमेंट काय दिलेलं आहे? ग्रास इज ग्रीन. ओके, लेट मी सोल्युशन रेफर करणार पाहत इथं. लेट पी स्टेटमेंट दिलेलं आहे इथं. मिल्क इज काय दिलेलं आहे? व्हाईट. आणि क्यू स्टेटमेंट प्रोव्हाइड केलेलं आपल्याला ग्रास इज ए काय सर इथं? ग्रीन इन कलर. ग्रीन आपल्याला ग्रास इज ए ग्रीन दिलेलं आहे पहा. ओके, त्याचं व्हर्बल फॉर्म काय दिलेलं आहे सांगा. आहे तसं मी स्टेटमेंट टाकणार. व्हर्बल फॉर्म काय दिलेलं आहे इथं? मिल्क इज काय दिलेलं आहे? मिल्क इज ए व्हाईट इन कलर. व्हाईट दिलेलं आहे. ऑर स्टेटमेंट काय दिलेलं आहे आपल्याला? ऑर दिलेलं आहे पहा. ओके, ग्रास इज ए ग्रीन. ग्रास इज ए ग्रीन दिलेलं. आता ऑर दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑर जर दिलेला असेल तर दोन स्टेटमेंट, दोन कंपाऊंड स्टेटमेंट जर ऑरनी जर मी जॉईन केलेले असतील त्याला काय म्हणतो आपण? डिसजंक्शन. त्याला काय म्हणतो आपण? डिसजंक्शन. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय नाही SF काय नाही इथं. पहिलं स्टेटमेंट काय घेतलेलं आपण? पी रेफर केलेलं आहे पी. ओके, ऑर जर असेल तर यूज काय करतो आपण? डिसजंक्शन. डिसजंक्शनचा सिम्बॉल काय असतो? उलटा सरळ व्ही आपल्याला पहा. ओके, डिसजंक्शन ऑफ क्यू. पी डिसजंक्शन ऑफ क्यूमध्ये आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित? ओके, चला अजून एखादं स्टेटमेंट, अजून एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. थर्ड एक्झाम्पल रेफर केलं पहा. थर्ड एक्झाम्पल मी तर रेफर करतोय पहा. ओके, ज्युपिटर इज अ प्लॅनेट. ज्युपिटर इज अ प्लॅनेट. इज ए प्लॅनेट. Jupiter is a planet. Okay, and Mars is a star. And Mars is a star. Mars is a star दिलेलं आहे पहा. ओके, बोला काय दिलेलं आहे? काय दिलेलं आहे पहा इथं? ज्युपिटर इज ए प्लॅनेट और मार्स इज ए स्टार दिलेलं आहे पहा. ओके, सेम पार्ट मी अप्लाय करणार. किती स्टेटमेंट्स दिले आहेत आपल्याला? दोन स्टेटमेंट. ज्युपिटर इज ए प्लॅनेट. पी स्टेटमेंट काय दिलेलं आहे आपल्याला? ज्युपिटर इज ए प्लॅनेट दिलेलं आहे पहा. ओके, ज्युपिटर इज ए प्लॅनेट. अँड क्यू स्टेटमेंट काय दिले आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला? मार्स इज ए स्टार. मार्स इज ए स्टार दिलेलं आहे पहा. ओके, त्याचा आता व्हर्बल फॉर्म काय दिलेला आहे आपल्याला? गिवन डेटा व्हर्बल फॉर्म काय दिलेला आहे इथं? सेम ॲज इट इज मी रेफर करणार. ज्युपिटर इज ए प्लॅनेट. ज्युपिटर इज ए प्लॅनेट. ओके, अँड काय दिलेलं आहे? ऑपरेटर अँड दिलेलं आहे पहा. ऑपरेटर काय दिलेलं आहे? अँड दिलेलं आहे. ओके, मार्स इज ए स्टार दिलेलं आहे पहा. मार्स इज ए स्टार प्रोव्हाइड केलेलं आहे पहा. ओके, म्हणजे मला सांगा हे जे काही दोन स्टेटमेंट्स आहेत, ज्युपिटर इज अ प्लॅनेट आणि मार्स इज ए स्टार, हे कशाने जॉईन केलेले आहेत आपण इथं? अँड ऑपरेटर यूज केलेला आहे. कुठला ऑपरेटर यूज केलेला आपण? अँड. आणि जर अँड ऑपरेटर यूज केलेला असेल तर मॅथमॅटिकल कंडिशनमध्ये सिम्बॉलिक फॉर्ममध्ये यूज काय करतो आपण? कंजंक्शन. यूज काय करतो आपण? कंजंक्शन. म्हणजेच काय नाही तर पी कंजंक्शन ऑफ व्हॅल्यू क्यूमध्ये आपल्याला पहा. पी कंजंक्शन ऑफ क्यूमध्ये आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित? ओके, अजून एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. लक्ष द्या व्यवस्थित. ओके, फोर्थ एक्झाम्पल देतोय पहा तुम्हाला तिथं. फोर्थ एक्झाम्पल रेफर करतोय. राम इज हार्ड वर्कर. राम इज ए हार्ड वर्कर. Then he is successful. He is successful.
ओके, काय दिलेलं आपल्याला, राम इज ए हार्ड वर्कर देन ही इज सक्सेसफुल. राम हा हार्ड वर्कर आहे त्यामुळे तो काय असणार इथं, सक्सेसफुल आहे. कुठले दोन स्टेटमेंट्स आहेत, राम इज ए हार्ड वर्कर पहिलं स्टेटमेंट, दुसरं स्टेटमेंट काय दिलेलं आपल्याला, ही इज सक्सेसफुल, ही इज सक्सेसफुल. कळलं का पहा. ओके, म्हणजेच मी दोन स्टेटमेंट पर्यंत रेफर करून घेणार. पी इज इक्वल टू स्टेटमेंट काय दिलेलं इथं, राम इज ए हार्ड वर्कर, ओके. आणि क्यू स्टेटमेंट दिलेले विद्यार्थी मित्रांनो, राम इज ए किंवा ही म्हटला तरी सुद्धा चालेल, ही इज ए सक्सेसफुल. काय दिलं आपल्याला, सक्सेसफुल दिलेलं आहे पहा. ओके, वर्बल फॉर्म मी आहे तसं रेफर करणार. काय दिलेलं आहे आपल्याला, इफ राम इज ए हार्ड वर्कर, राम इज ए हार्ड वर्कर, ओके, देन ही इज सक्सेसफुल, ही इज सक्सेसफुल प्रोव्हाइड केलेलं आहे पहा. समजलं व्यवस्थित. ओके, आता सिम्बॉलिक फॉर्म मला सांगा, राम इज ए हार्ड वर्कर अँड काय दिलेलं, आज दुसरं स्टेटमेंट दिलेलं आपल्याला, ही इज सक्सेसफुल. आता हे दोन्ही स्टेटमेंट जोडण्यासाठी मी यूज काय केलेलं इथं, इफ. काय यूज केलेलं आपण, इफ. आणि दुसरं काय यूज केलेलं आपण, देन. काय यूज केलेलं आपण, इफ देन ऑपरेटर यूज केलेलं आहे. आणि जर दोन कंपाऊंड स्टेटमेंट जोडण्यासाठी मी इफ देन ऑपरेटरचा वापर करत असेल तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, काय रेफर करावं लागेल आपल्याला, इम्प्लिकेशन घेणार की डबल इम्प्लिकेशन घेणार. इफ देन ऑपरेटरचा मी वापर केलेला आहे त्यामुळे मला रेफर काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, इथं इम्प्लिकेशनचा वापर करावा लागेल. पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे, राम इज ए हार्ड वर्कर म्हणजे पी, इम्प्लिकेशन व्हॅल्यू काय असणार इथं, क्यू. इम्प्लिकेशनचा सिम्बॉल काय असणार विद्यार्थी मित्रांनो इथं, सिंगल ॲरोनी काय दर्शवून जर इथं इम्प्लिकेशन मी प्रोव्हाइड करू शकतो, दाखवू शकतो. पहा, समजलं व्यवस्थित, कळलं का पहा. ओके, ह्यालाच काय म्हणतो आपण, दिलेलं जे काही व्हर्बल फॉर्म दिलेला असेल त्याचं कन्व्हर्जन मी कशामध्ये करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये करण्याची कन्सेप्ट अप्लाय होईल. त्यालाच प्रत्येक एक्झाम्पलला किती मार्क असणार इथं, एका मार्काला एक एक्झाम्पल हे कंपल्सरी पडू शकतं. पहा. ओके, चला अजून एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. 5th एक्झाम्पल घेतोय पहा, 5वं एक्झाम्पल घेतोय पहा मी इथं. कुठलंही घ्या, काय घेऊ शकतो पहा इथं, 2 + 3 इज नॉट इक्वल टू 8. 2 + 3 इज नॉट इक्वल टू 8. ओके, और 2 × 3 इज इक्वल टू 6. 2 × 3 इज इक्वल टू 6. कळालं का पहा. ओके, मी आता इथं ऑरचा वापर केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता सगळ्यात सिम्पल आणि सगळ्यात नॉर्मल आहे. मला काही इथं कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे काय कंडिशन नाही आहे पहा. ओके, 2 + 3 इज नॉट इक्वल टू 8 आणि 2 × 3 इज इक्वल टू 6 दिलेलं आहे. ओके, म्हणजे मी पहिलं स्टेटमेंट काय घेणार, पहिलं इक्वेशन घेईन. दुसरं स्टेटमेंट काय घेणार, मी सेकंड इक्वेशन रेफर करणार आहे पहा. ओके, आणि दोन स्टेटमेंट जोडण्यासाठी मी कशाचा वापर केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं ऑरचा वापर केलेला आहे. ऑर जर यूज करत असाल तर मी काय रेफर करणार इथं, बोला काय रेफर करणार इथं, मी डिसजंक्शन यूज करणार की कंजंक्शन, डिसजंक्शनचा वापर करावा लागेल पहा. डिसजंक्शनमध्ये मी कशाचा वापर करणार इथं, ऑरचा वापर करतो पहा आपण. ओके, लेट किंवा हिअर कुठलाही स्टेटमेंट मी रेफर करू शकतो. पी इज इक्वल स्टेटमेंट दिलेलं आहे, 2 + 3 इज नॉट इक्वल टू 8. ओके, बरोबर आहे. ओके, अँड क्यू स्टेटमेंट, काही स्टेटमेंट दिलेत विद्यार्थी मित्रांनो, इथं स्वतःचं डोकं चालवायचं नाही. कळलं का पहा. ओके, 2 × 3 इज इक्वल मी 8 घेतलं तर क्यू स्टेटमेंट मी ॲज इट इज घेणार आहे. मध्ये इज इक्वल टू आहे तसं मी रेफर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याची ट्रुथ व्हॅल्यूज तुम्हाला विचारलेल्या नाही आहेत. ट्रुथ व्हॅल्यूज जर तुम्हाला विचारल्या तर मी सांगू शकतो की दिलेलं स्टेटमेंट हे ट्रू आहे की फॉल्स आहे. समजलं व्यवस्थित. आत्ता फक्त ह्या टाईपमध्ये मला काय करायचं आहे, जे स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं असेल त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं त्याचं कन्व्हर्जन मला कशामध्ये करायचं, इथं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये फक्त मेन्शन करायचं आहे पहा. ओके, लक्ष द्या व्यवस्थित. काय नाही, आता क्यू स्टेटमेंट काय दिलेलं आपल्याला, 2 × 3 इज इक्वल टू 6. कळलं का पहा. ओके, दोन स्टेटमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत. 2 + 3 इज नॉट इक्वल टू 8. पी स्टेटमेंट घेतलं मी, क्यू स्टेटमेंट रेफर केलेलं आहे, 2 × 3 इज इक्वल टू 6. ओके, सिम्बॉलिक फॉर्म. त्याचं पहिल्यांदा मी वर्बल फॉर्म काय दिलेलं आहे पहा. वर्बल फॉर्म एक्झॅक्टली इक्वल टू काय दिलं आहे, वर्बल फॉर्म आपल्याला, वर्बल फॉर्म काय दिलेला आहे, लक्ष द्या व्यवस्थित. काय दिलेलं आहे, 2 + 3 इज नॉट इक्वल टू 8. और काय असणार इथं, 2 × 3 इज इक्वल टू 6. 2 × 3 इज इक्वल टू 6 प्रोव्हाइड केलेले पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता मला जे सिम्बॉलिक फॉर्म काय येणार पहा, सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, SF काय येणार आहे पहा, P + 2 + 3 इज नॉट इक्वल टू 8.
स्टेटमेंट मी पी रेफर केलेलं आहे. ओके, आता मध्ये मी यूज करताना कशाचा वापर केलेला आहे आपण, ऑरचा वापर केलेला आहे. कशाचा वापर केलेला आहे आपण, ऑरचा. आणि जर दोन कंपाऊंड स्टेटमेंट जोडण्यासाठी जर तुम्ही ऑर यूज केला असाल तर मला रेफर काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, इथं कंजंक्शन की डिसजंक्शन काय रेफर करावं लागेल, डिसजंक्शन ऑफ काय असणार व्हॅल्यू क्यूमध्ये आपल्याला पहा, डिसजंक्शन ऑफ क्यूमध्ये रेफर होईल. समजलं व्यवस्थित, कळलं का पहा. ओके, अनादर अजून एखादा एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, लक्ष द्या व्यवस्थित. अजून एखादा एक्झाम्पल घेऊया. ओके, अजून एखादा एक्झाम्पल घेऊया आपण. अजून एखादा एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल मी रेफर करतो 6वं एक्झाम्पल. ओके, 6वं एक्झाम्पल मी रेफर करतो इथं. ओके, लक्ष द्या व्यवस्थित. 2 is a prime number. 2 is a prime number and 2 is a prime number and 2 is a prime number and 2 is a काय आपल्याला लिहितं, 2 is a even number. इव्हन नंबर्स. ओके, बोला कशाचा वापर केलेला आहे. आता दोन स्टेटमेंट जर मला एकमेकांना जोडायचे असतील तर मी कशाचा वापर केलेला आहे, अँडचा केलेला आहे. पहा स्टेटमेंट काय असतं इथं, लेट किंवा हिअर. पहिलं स्टेटमेंट मी रेफर करणार, पी इज इक्वल टू 2 इज ए प्राईम नंबर, बरोबर असू दे किंवा चुकीचं असू दे, मी ॲज इट इज मी रेफर केलेलं आहे प्राईम नंबर्स. ओके, आणि क्यू स्टेटमेंट रेफर केलेलं आहे आपल्याला 2 इज ए काय दिलेलं आपल्याला, इव्हन नंबर प्रोव्हाइड केलं. पहा इव्हन नंबर प्रोव्हाइड केलेला आहे. पहा ओके, अप्लाय करा. आता इथं काय करणार पाहता, इथं सिम्बॉलिक पहिल्यांदा व्हर्बल फॉर्म मी रेफर करणार. व्हर्बल फॉर्म काय दिलेला आपल्याला, व्हर्बल फॉर्म 2 इज ए प्राईम नंबर्स. ओके, अँड मी रेफर केलेलं आहे अँड 2 इज ए काय दिलं आपल्याला, अगेन इव्हन नंबर दिलेला आहे. पहा इव्हन नंबर दिलेला आहे. पहा इव्हन नंबर दिलेला आहे. पहा ओके, आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आता बरेच एक्झाम्पल आपण पाठ मी घेतलेले आहेत. ओके, 2 इज ए प्राईम नंबर्स अँड काय दिलेलं आहे, 2 इज ए इव्हन नंबर दिलेला आहे. पहा ओके, आता मध्ये मी यूज काय केलेलं इथं, अँड सिम्बॉल वापरला. पहा अँड वापरलेला आहे. आणि जर दोन स्टेटमेंट अँडनी जोडलेले असतील तर मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये कुठला ऑपरेटर यूज करतो आपण, डिजंक्शन की कंजंक्शन. कुठला वापरणार, कंजंक्शनचा मी वापर करणार आहे. पहा अँड किंवा बट जर येत असेल तर मी रेफर काय करणार आहे तिथं, रेफर काय करायचं आहे आपल्याला, कंजंक्शन रेफर करायचं आहे. ओके, सिम्बॉलिक फॉर्म काय नाही. पहा सिम्बॉलिक फॉर्म आता याचा इथं मला सांगा, 2 इज ए प्राईम नंबर काय घेतलेला आपण, पी स्टेटमेंट घेतलेलं आहे. ओके, कंजंक्शन सिम्बॉल काय असतं इथं, उलटा व्ही. ओके, 2 इज ए इव्हन नंबर, क्यू स्टेटमेंट आपल्याला पहा, पी कंजंक्शन ऑफ क्यूमध्ये रेफर होईल. पहा पी कंजंक्शन ऑफ क्यूमध्ये रेफर होईल. पहा समजलं व्यवस्थित. ओके, आता अजून एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. लास्ट एक्झाम्पल घेतोय पाहता इथे मी. ओके, लास्ट एक्झाम्पल इथं रेफर करतोय. पहा इथं मी, लक्ष द्या सगळेजण, लक्ष द्यायचं आहे. पहा सगळेजण आता इथं. ओके, लक्ष द्या व्यवस्थित. 7वं एक्झाम्पल घेतोय पहा इथं मी. 7th एक्झाम्पल, इफ आर इज स्मॉल आर, इफ आर इज ए रॅशनल नंबर, आर इज ए रॅशनल नंबर. ओके, बट सॉरी देन आर इज ए रियल नंबर. स्मॉल आर इज ए रियल नंबर. स्टेटमेंट काय दिलेलं पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, आर इज ए रॅशनल नंबर देन आर इज ए रियल नंबर. ओके, पहिल्यांदा मी दोन स्टेटमेंटमध्ये रूपांतर करून घेणार. पहा दोन स्टेटमेंटमध्ये मला पहिल्यांदा रूपांतर करून घ्यायचं आहे. लेट मी रेफर करतो पहा इथं, पी स्टेटमेंट रेफर करतो इथं मी, आर इज ए रॅशनल नंबर. ओके, आणि क्यू स्टेटमेंट दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं, आर इज ए रियल नंबर दिलेला आहे. पहा ओके, चला वर्बल फॉर्म काय दिलेला आहे पहा आपल्याला, व्ही एफ काय दिलेलं आपल्याला, वर्बल फॉर्म काय दिलेलं पहा व्ही एफ. ओके, वर्बल फॉर्म काय दिलेलं आपल्याला, इफ आर इज ए रॅशनल नंबर देन आर इज ए रियल नंबर. आर इज ए काय दिलं आपल्याला,
रिअल नंबर दिलेला आहे. ओके, सिम्बॉलिक फॉर्म मी रेफर करणार. सांगा पाहू आता इथं कुठला ऑपरेटर यूज केलेला आपण, कलर पेनचा वापर करतो पहा. कुठला ऑपरेटर यूज केलेला आपण, इफ देनचा वापर केलेला आपण. इफ देनचा वापर केलेला असेल तर मी यूज काय करतो इथं, इम्प्लिकेशन. यूज काय करतो आपण, इम्प्लिकेशन. म्हणजेच काय झालं पहा, पी इम्प्लिकेशन व्हॅल्यू क्यूमध्ये आपल्याला पहा, पी इम्प्लिकेशन क्यूमध्ये रेफर पहा. ओके, ह्या फॉर्मॅटला किंवा ह्या सिस्टीमला काय म्हणतो आपण, ह्या सिस्टीमला काय म्हणतो आपण, कन्वर्ट टू वर्बल फॉर्म ऑफ द गिवन स्टेटमेंट. कन्वर्ट टू वर्बल फॉर्म ऑफ द गिवन स्टेटमेंट आपल्याला पहा. ओके, आता आपल्याला अजून एखादं एक्झाम्पल मी रेफर करतोय पहा. अजून एखादं एक्झाम्पल आता इथे मी रेफर करतोय. ओके, मित्रांनो आता इथं नेक्स्ट एक्झाम्पल घेतो पहा मी, 8th एक्झाम्पल. ओके, 8 एक्झाम्पल दिलेलं आपल्याला. आता हे इथं 8 एक्झाम्पल दिले. 3 पॉईंट्स आर कोलिनियर्स. 3 पॉईंट्स आर 3 पॉईंट्स आर कोलिनियर्स. ओके, इफ अँड ओनली इफ. ओके, किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला IFF सुद्धा सिम्बॉल यूज केला जाईल पहा. ओके, इफ अँड ओनली इफ दे आर लाईज इन दी वन लाईन. दे आर लाईज इन ए सेम लाईनवर आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित. ओके, स्टेटमेंट काय दिलेलं पहा आपल्याला, 3 पॉईंट्स आर कोलिनियर. स्टेटमेंट काय दिलेलं आपल्याला, 3 पॉईंट्स आर कोलिनियर. हे पहिलं स्टेटमेंट आहे. ओके, इफ अँड ओनली इफ कशाने जोडलेलं आपण, इफ अँड ओनली इफनं जोडलेलं आहे पहा. ओके, एखाद्या वेळेस तुम्हाला कंप्लीट वर्डिंग दिले जाईल किंवा IFFचा अर्थ काय आपल्याला होईल इथं, इफ अँड ओनली इफ. ओके, कधी पॉसिबल असणार आहे, दे आर लाईज इन दी वन लाईनवर आपल्याला पहा. ओके, स्टेटमेंट दिलेलं पहा. ओके, वर्बल फॉर्म पहिल्यांदा मी आता इथं लेट 2 स्टेटमेंट सेपरेटली रेफर करणार. पी इज इक्वल स्टेटमेंट. ओके, 3 पॉईंट्स आर काय रेफर केलेलं आपण, कोलिनियर्स. ओके, आणि क्यू स्टेटमेंट दिलेलं आहे, दे आर लाईज इन ए सेम लाईनवर आपल्याला पहा. 2 स्टेटमेंट्स मी काय केले इथं स्प्लिट केले. 2 स्टेटमेंट काय केले ते मी वापरलेले रेफर केलेले आहेत पहा. ओके, वर्बल फॉर्म काय दिलेला आपल्याला त्याचा इथं, 3 पॉईंट्स आर कोलिनियर. इफ अँड ओनली इफ काय दिलेलं आपल्याला, दे आर लाईज इन ए काय असं इथं, सेम लाईन प्रोव्हाइड केलं का, इन ए सेम लाईन. ओके, मी वापर कशाचा केला विद्यार्थी मित्रांनो, 2 वाक्य जोडण्यासाठी इफ अँड ओनली इफचा केलेला आहे पहा. इफ अँड ओनली इफचा केलेला आहे. ओके, आणि इफ अँड ओनली इफ जर वापरत असाल तर मला रेफर काय करावं लागेल इथं, डबल इम्प्लिकेशन. सिम्बॉलिक फॉर्म काय नाही तर मग सिम्बॉलिक फॉर्म SF काय नाही तर सिम्बॉलिक फॉर्म P डबल इम्प्लिकेशन क्यूमध्ये रेफर पहा. P डबल इम्प्लिकेशन क्यूमध्ये रेफर पहा. ओके, तरच त्याला काय म्हणतो आपण, P डबल इम्प्लिकेशन क्यू सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला पहा. ओके, अजून एखादा एक्झाम्पल आपण पेअर ऑफ स्टेट लाईनमध्ये प्रॉपर्टी स्टडी केली होती पहा. ओके, कुठली प्रॉपर्टी स्टडी केलेली आपण इथं, इफ द 4 पॉईंट्स आर कोलिनियर्स देन काय असणार इथं, इफ अँड ओनली इफ बॉक्स प्रॉडक्टची व्हॅल्यू किती असणार, एक्झॅक्टली इक्वल टू 0. ओके, ती 4 पॉईंट्स कधी कोलिनियर असणार आहे तिथं, इफ. आता इफ देनचा ऑपरेट यूज करून इफ अँड ओनली इफ तुम्ही वापरू शकता. ओके, दी 4 पॉईंट्स मी रेफर करतो पहा. दी 4 पॉईंट्स आर कोलिनियर्स. ओके, दी 4 पॉईंट्स आर कोलिनियर्स. 4 पॉईंट्स आर कोलिनियर, कोप्लेनर पाहिजे. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, 4 पॉईंट्स आर कोप्लेनर्स. 4 पॉईंट्स आर कोप्लेनर्स. If the 4 points are coplanars, if and only if काय असणार their box product is किती आपल्याला इथं 0. their box product is 0 आपल्याला पहा. ओके, 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. 4 पॉईंट्स आर कोप्लेनर्स. दी 4 पॉईंट्स आर कोप्लेनर्स. कधी कोप्लेनर असणार इथं, 4 पॉईंट कोप्लेनर असणार इथं, त्याची बॉक्स प्रॉडक्टची व्हॅल्यू किती असणार, एक्झॅक्टली इक्वल टू 0 पाहिजे पहा. म्हणजे 2 स्टेटमेंट मी रेफर केलेले आहेत. लेट मी रेफर करतो पाहिजे पी स्टेटमेंट काय असं इथं, दी 4 पॉईंट्स आर कोप्लेनर्स. ओके,
आणि क्यू स्टेटमेंट दिलेलं आहे देअर बॉक्स प्रॉडक्ट इज किती आपल्याला होईल इथं 0. बॉक्स प्रॉडक्ट इज 0. 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. ओके, वर्बल फॉर्म काय नाही, सॉरी सिम्बॉलिक फॉर्म का वर्बल फॉर्म काय दिलेलं आपल्याला इथं, वर्बल फॉर्म काय दिलेलं इथं, दी 4 पॉईंट्स आहे. त्याचं मी क्वेश्चन रिपीट करतो पहा. दी 4 पॉईंट्स आर कोप्लेनर्स. दी 4 पॉईंट्स आर कोप्लेनर्स. ओके, दी 4 पॉईंट्स आर कोप्लेनर्स इफ अँड ओनली इफ देअर बॉक्स प्रॉडक्ट इज किती अप्लाय होईल 0. देअर बॉक्स प्रॉडक्ट इज 0. मला सांगा हे दोन जे काही स्टेटमेंट्स पी आणि क्यू हे जे स्टेटमेंट्स मी रेफर केलेले आहेत हे दोन स्टेटमेंट्स मी कशाने जोडलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, इथं IFF इफ अँड ओनली इफनं जोडलेले आहेत. पहा समजलं. ओके, त्यामुळे रेफर काय करावं लागेल आपल्याला, इम्प्लिकेशन की डबल इम्प्लिकेशन, सिम्बॉलिक फॉर्म काय नाही इथं. मग मला सांगा पहिलं स्टेटमेंट मी पी रेफर केलेलं आहे. ओके, 2 स्टेटमेंट जोडण्यासाठी मी इफ अँड ओनली इफचा वापर केलेला आहे. त्यामुळे यूज काय करायचं मी डबल इम्प्लिकेशन व्हॅल्यू काय असेल इथं क्यूमध्ये आपल्याला पहा, पी डबल इम्प्लिकेशन क्यूमध्ये आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित, काल कपा सगळ्यांनी व्यवस्थित. ओके ओके, लक्ष द्या. आता लास्ट एक्झाम्पल घेऊया आजचा आपण 10वा एक्झाम्पल घेतोय आपण इथं. 10th एक्झाम्पल कुठलं तुम्ही इथं रेफर करू शकता. 10th एक्झाम्पल मी रेफर करतोय पहा. ओके, 2 इज ओनली इवन प्राइम नंबर्स. ओके, 2 इज ओनली इवन प्राइम नंबर्स अँड काय दिलेलं आपण इथं अँड 5 रेफर केलेलं आहे आपल्याला. 5 डिवाइड्स 26. 5 डिवाइड्स 26. 5 डिवाइड्स 26. बरोबर असू दे चुकीचं असू दे, आपल्याला फक्त काय करायचं इथं कन्वर्ट करून घ्यायचं आहे. पहा. ओके, आता मी यूज काय केलेलं अँड यूज केलेलं आहे. पहा. ओके, मी 2 स्टेटमेंट्स मी रेफर करणार. पी स्टेटमेंट रेफर करणार इथं 2 इज ए ओनली इवन प्राइम नंबर्स. ओके, आणि क्यू स्टेटमेंट दिलेले विद्यार्थी मित्रांनो इथं 5 डिवाइड्स 26. बरोबर आहे का पहा. ओके, बरं, वर्बल फॉर्म काय दिलेला आहे, VF काय दिलेलं आहे आपल्याला 2 इज ए ओनली इवन प्राइम नंबर्स. ओके, अँड 5 डिवाइड्स काय दिलेलं आहे आपण 26. मी यूज काय केलेलं आहे दोघांच्या मध्ये अँड ऑपरेटर यूज केलेलं आहे. कुठं वापरलेलं अँड ऑपरेटर. ओके, त्यामुळे मला सांगा विद्यार्थी मित्रांनो इथं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कंजंक्शन वापरणार, डिजंक्शन वापरणार, की इम्प्लिकेशन वापरणार, की डबल इम्प्लिकेशन वापरणार, की निगेशन वापरणार. जर अँड ऑपरेटर यूज केलेलं असेल तर मी यूज काय करतो इथं पी कंजंक्शन ऑफ व्हॅल्यू क्यूमध्ये आपल्याला पहा. पी कंजंक्शन ऑफ क्यूमध्ये आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित. ओके, नॉर्मल सिम्पल मी एक्झाम्पल्स घेतलेले आहेत सेम ह्या फॉर्मॅटमध्ये. काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. ओके, ग्रुपवर तो पार्ट मी शेअर करतोय पहा. तर सर्व विद्यार्थ्यांनी सोडून त्याचे इमेजेस आपल्या ग्रुपवर शेअर करायला विसरायचं नाही आहे. पहा. ओके, सिम्पल प्रत्येक 1 मार्काला एक एक्झाम्पल कंपल्सरी, म्हणजे 2 मार्क जर असतील ओके तर 2 क्वेश्चन किंवा 2 वर्बल फॉर्म तुम्हाला दिले जातील. त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये रेफर करायचं आहे. पहा. ओके, उद्या हाच पार्ट मी कंटिन्यू करणार आहे. फक्त ह्याच्यामध्ये मी वापरणार आहे कशाचा वापर करणार आहे तर मी निगेशनचा वापर करून मला स्टेटमेंट्स वर्बल फॉर्म असेल किंवा ह्याच्या उद्याच्या लेक्चर आपण ह्याच्या उलटं करूया. काय करावं लागेल, तुम्हाला वर्बल फॉर्म सिम्बॉलिक फॉर्म दिला जाईल, पी आणि क्यू स्टेटमेंट दिले जातील आणि त्याच्यावर सिम्बॉलिक फॉर्म दिला जाईल आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आपल्याला वर्बल फॉर्म हा तयार करायचा आहे. पहा. समजलं. ओके ओके, तर उद्याच्या लेक्चर आपण तो पार्ट स्टडी करूया. होमवर्कचे एक्झाम्पल कंपल्सरी सोडून होमवर्कचे एक्झाम्पल्स वहीमध्ये त्यांच्या पुढंच तो नंबर कंटिन्यू करून होमवर्कचे एक्झाम्पल्स कंटिन्यू करायचे आहेत. पहा. ओके, धन्यवाद.